नमस्कार. मी प्राध्यापक नितीन जाधव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिका किंवा सरनामा या प्रश्नाचा आढावा घेणार आहोत. सरनामा म्हणजे प्रास्ताविक होय. राज्यघटनेच्या सुरुवातीस घटनेची ध्येय आणि उद्दिष्ट स्पष्ट करण्याचे काम सरनामा करतो. भारतीय राज्यघटनेतील सरनामा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर अवलंबून टाकण्यात आला आहे. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेलाच सरनामा असे म्हटले जाते. सरनामा, प्रस्ताविका, उद्देशिका अशा वेगवेगळ्या नावांनी हा सरनामा प्रिहंबल ओळखला जातो. सुरुवातीला जगामध्ये अमेरिकन राज्यघटनेमध्ये प्रास्ताविक देण्यात आले होते. त्यानंतर जगातील इतर देशांनीही आपल्या राज्यघटनेच्या सुरुवातीला अशा प्रकारचे प्रास्ताविक देण्यास सुरुवात केली. प्रास्ताविकेत किंवा सरनाम्यात घटनेचा सार किंवा सारांश देण्यात आलेला असतो. भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे, ह्या सरनाम्यात 4 भागांमध्ये वेगवेगळ्या बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. पहिला म्हणजे राज्यघटनेचा स्रोत कोण. तर पहिल्या भागामध्ये घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत हा भारतीय जनता आहे. घटना आपले प्राधिकार भारतीय जनतेकडून प्राप्त करते. घटनेचा स्रोत हा जनता आहे. सुरुवातीस म्हटलं आहे की आम्ही भारतीय जनता. सरनाम्याची सुरुवात होते आम्ही भारतीय जनता. म्हणजेच घटनेचा स्रोत ही भारतीय जनता असली दिसून येते. दुसरा, प्रस्ताविकेचा दुसरा घटक भारतीय राज्याचे स्वरूप. पुढील शब्दांद्वारे प्रस्ताविकेत देण्यात आलेले जे शब्द आहेत, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक आणि गणराज्य, या शब्दांद्वारे भारतीय राज्याचे स्वरूप स्पष्ट होते. हेच भारतीय जनतेने स्वतःसाठी स्वीकारलेले आदर्श असल्याचेही स्पष्ट होते. त्यानंतर प्रस्ताविकेचा तिसरा घटक म्हणजे घटनेचे उद्देश. घटना कोणत्या उद्देशांवर आधारलेली आहे. भारतीय घटना स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ह्या उद्देशांवर आधारलेली आहेत. या उद्देशांद्वारे जनतेच्या आकांक्षाही स्पष्ट होतात. राज्यघटनेद्वारे आमच्या समतेचं रक्षण व्हावं, स्वातंत्र्याचं रक्षण व्हावं, बंधुताही मिळावी आणि न्यायाचं वातावरण टिकावं, अशा अपेक्षाही या घटनेच्या उद्देशांद्वारे व्यक्त होतात. आणि प्रस्ताविकेचा चौथा घटक म्हणजे घटनेची स्वीकृती. घटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आली. हे प्रस्ताविकात नमूद करण्यात आले आहे. घटनेचा अंमल मात्र 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. 26 नोव्हेंबर 1949ला घटनेची स्वीकृती करत असताना म्हटलं आहे की ही घटना तयार, मान्य आणि स्वीकृत करून स्वतःपद अर्पण करत आहोत. म्हणजे भारतीय जनतेने ही घटना तयार केली आणि ती स्वतःच तिचा स्वीकार केला, हे या सरनाम्याद्वारे चौथ्या घटकाने स्पष्ट होते. या 4 घटकांद्वारे प्रस्ताविकेचे स्वरूपही आपल्याला कळते. यानंतर घटनेतील प्राधिकाराचा अंतिम स्रोत जनता असून प्रस्ताविका ही कायदेमंडळासाठीही अधिकारांचा, म्हणजे ही जी प्रस्ताविका देण्यात आली आहे ही कायदेमंडळासाठी अधिकारांचा स्रोत नाही व त्यावर प्रतिबंधही आणता येत नाही. म्हणजे कायदेमंडळ कायदे करत असताना प्रस्ताविकेत देण्यात आलेले उद्दिष्टे, राज्यव्यवस्थेचे स्वरूप एक कायदेमंडळाच्यासाठी अधिकारांचा स्रोत नाही व ती त्यावर प्रतिबंधही आणत नाही. प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाही. न्यायप्रविष्ट याचा अर्थ असा होतो, जर उदाहरणार्थ एखाद्या मूलभूत हक्क, ह्या मूलभूत हक्कांवर जर गदा आली किंवा एखाद्या व्यक्तीचे मूलभूत हक्क हिरावले गेले, त्या व्यक्तीला तो हक्क मिळाला नाही, तर ती व्यक्ती न्यायालयात जाऊ शकते. तसे ह्या प्रस्ताविकेबाबत नाही. प्रस्ताविकेतील एखादी तत्त्वे पाळले नाही तर त्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही. म्हणजेच प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाही. म्हणजेच तिच्यापुढे तिच्यातील तरतुदींचा न्यायालयीन अंमल घडून आणता येत नाही. या ठिकाणी आपल्याला भारतीय राज्यघटनेतील जो सरनामा आहे तो दिसतो आहे. सरनामा म्हणजे या सरनाम्यात असे म्हटले, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा आणि त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाचे व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा देण्यात आला आहे. सरनाम्यातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द पुन्हा एकदा बघा. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द 42व्या घटनादुरुस्तीने 1976 साली समाविष्ट करण्यात आलेले आहेत. ही आपल्या सरनाम्यात झालेली प्रथम आणि एकमेव घटनादुरुस्ती होय. बघा 42व्या घटनादुरुस्तीने कोणते 3 शब्द टाकले? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द टाकण्यात आले. त्यानंतर आपल्या पुढे ग्रीन कलरमध्ये देण्यात आलं आहे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता. ही राज्यघटनेची उद्दिष्ट असलेले दिसून येतात. राज्यघटनेचे उद्दिष्ट सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायाचे आदर्श ह्या द्वारे स्पष्ट होतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे आदर्श फ्रेंच राज्य क्रांतीतून घेतले, तर हे न्यायाचे आदर्श हे रशियन क्रांतीतून घेतलेले दिसून येतात. यानंतर भारताच्या घटनेची प्रास्ताविका पंडित नेहरू यांनी तयार केलेल्या व संविधान सभेत मांडलेल्या उद्देशपत्र यावर आधारित आहे. पंडित नेहरू यांनी हे उद्देशपत्र संविधान सभेत 13 डिसेंबर 1946 रोजी मांडले, तर संविधान सभेने 22 जानेवारी 1947 रोजी ते स्वीकृत केले. या प्रस्ताविकेसंदर्भात प्रस्ताविका हा घटनेचा भाग आहे की नाही याबाबत विवादही झालेले दिसून येतात. वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टातील खटल्यांमध्ये सरनामा प्रस्ताविका हे वारंवार चर्चेचा विषय ठरला दिसून येतो. सुरुवातीला पहिला खटला बेरबारी युनियन 1960. हा राज्यघटनेच्या सुरुवातीला जो प्रस्तावना देण्यात आला तो घटनेचा भाग नसल्याचे या खटल्यात स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. खटला होता बेरबारी युनियन 1960. प्रस्तावना घटनेचा भाग नसल्याचे या खटल्याने स्पष्ट झाल्याने कोणत्याही कलमातील संदिग्ध संज्ञेचा अर्थ लावण्यासाठी किंवा एकापेक्षा अधिक अर्थ निघत असल्यास प्रस्ताविकेतील उद्दिष्टांचा आधार घेता येऊ शकेल. म्हणजेच या ठिकाणी प्रस्तावना हा घटनेचा भाग नसल्याचे ह्या खटल्यात स्पष्ट झाले. दुसरा खटला होता 1973 सालचा केशवानंद भारती खटला, केशवानंद भारती केस. या खटल्यात मात्र सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचे मत फेटाळून लावले आणि प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याचे स्पष्ट केले. प्रस्ताविका अत्यंत महत्त्वाचा भाग असल्याचेही स्पष्ट केले. त्यानंतर LIC ऑफ इंडिया हा खटला 1995मध्ये समोर आला. या खटल्यातही प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आणि ह्या प्रस्ताविकेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले हे निर्णय ह्या सरनाम्याचे निश्चितच महत्त्व वाढवणारे आहेत. आता सरनाम्यात देण्यात आलेल्या प्रस्ताविकेचे तत्त्वज्ञान वेगवेगळ्या संकल्पनांद्वारे, शब्दांद्वारे आपल्याला स्पष्ट करता येते. प्रस्ताविकेचे तत्त्वज्ञान पहिला यातला मुद्दा आहे सार्वभौम. आपणास सर्वांना माहीत आहे भारत हे लोकशाही राष्ट्र असून ते सार्वभौम आहे. सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे. भारत सार्वभौम आहे म्हणजे भारत स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे आधिपत्य असणार नाही. त्यामुळे भारत आपले अंतर्गत व बाह्य कारभार स्वतः करण्यास मुक्त व सक्षम आहे. भारत बाह्य शक्ती आणि अंतर्गत या दोन्हीही दृष्टिकोनातून भारताचे शासन म्हणजेच भारत हा सार्वभौम राष्ट्र ठरते. सार्वभौम या शब्दात परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीस बहाल करण्याचा अधिकारही समाविष्ट आहे. राष्ट्रकुल, संयुक्त राष्ट्र यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचे सदस्यत्व स्वीकारणे म्हणजे सार्वभौमत्वाचा लोप होतो असे नाही. सार्वभौम म्हणजे सर्वोच्चता. या ठिकाणी जे शासन असेल ते सर्वोच्च असेल. जे परकीय प्रदेश मिळवण्याचा म्हणजे आपण लोकशाही राष्ट्र आहेत, जागतिक शांततेचा पुरस्कार राष्ट्र आहे,
परंतु आपण तसा भारत हे लोकशाही राष्ट्र असल्याने तसा प्रयत्नही करत नाही. परंतु सार्वभौम या शब्दात निहित सर्वोच्चता हा परकीय प्रदेश मिळवण्याचा किंवा स्वतःचा प्रदेश परकीय शक्तीच बहाल करण्याचा अधिकार आहे. परंतु या शब्दामध्ये तो अर्थ असला तरीही या ठिकाणी सार्वभौम म्हणजे सर्वोच्चता, आणि सर्वोच्च कोण, तर या ठिकाणी जनतेचं शासन, जनतेला जबाबदार असलेलं शासनच सर्वोच्च आहे. आणि त्या सर्वोच्च शक्तीपुढे अंतर्गत आणि बाह्य अशा कोणत्याही शक्तीचा प्रभाव असणार नाही. अंतर्गतमध्ये राष्ट्रामध्ये एखादी व्यक्ती, संस्था किंवा बाह्य शक्तीमध्ये बाह्य संघटना, बाह्य देश अशा कोणत्याही शक्तीच्या प्रभावाखाली भारतीय शासन असणार नाही, कारण ते सार्वभौम आहे. यानंतर दुसरं तत्त्वज्ञानातील दुसरा मुद्दा समाजवाद. समताधिष्ठित तत्त्वज्ञानावर आधारित राष्ट्र, समतेचा पुरस्कार केलेली व्यवस्था, समतेच्या प्रस्थापनेसाठी आर्थिक व्यवहारांचा सामूहिक मालकी प्रस्थापित केलेली व्यवस्था. घटनेमध्ये समाजवादी या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही. हा शब्द प्रस्ताविकेमध्ये सुरुवातीस टाकण्यात आलेला नव्हता, परंतु 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने हा शब्द घटनेमध्ये टाकण्यात आला. हा शब्द घटनेत केवळ प्रास्ताविक आढळतो, घटनेत इतरत्र तो कुठेही आढळत नाही. मात्र समाजवादाचा सार काही मार्गदर्शक तत्त्वांच्या स्वरूपात आधीपासूनच आहे. तसेच काँग्रेस पक्षानेही 1955मध्ये आवडी अधिवेशनात समाजवादी समाजरचनेच्या तत्त्वाचा स्वीकार केला होता. भारताचा समाजवाद हा लोकशाही समाजवाद असून साम्यवादी समाजवाद नाही. यानंतर धर्मनिरपेक्षता. सर्व धर्म राज्यव्यवस्थेसाठी समान असतील. राज्यव्यवस्थेचा अधिकृत असा कोणताही धर्म असणार नाही. भारतीय राज्य धार्मिक नाही, तसेच ते अधार्मीही नाही, तसेच धर्मविरोधीसुद्धा नाही. म्हणजेच भारतात कोणताही राज्य धर्म नसेल. राज्याचा अधिकृत असा कोणताही धर्म असणार नाही. भारतीय राज्य कोणत्याही विशेष धर्मास सार्वजनिक निधीच्या साहाय्याने पुरस्कृत करणार नाही. प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्माचे आचरण करण्यास मुक्त असेल. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या धर्माचे आचरण, पालन, प्रचार, प्रसार शांततेच्या माध्यमातून करता येईल. राज्य कोणत्याही व्यक्ती किंवा गटाच्या विरुद्ध धर्माच्या आधारावर भेदभाव करणार नाही. धर्मनिरपेक्षता हा शब्द देखील 42व्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत टाकण्यात आला. भारताच्या घटना धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना प्रदर्शित करते. म्हणजेच राज्यसंस्थेला कोणताही धर्माचा आधार नसला तरी घटना धर्माचे अस्तित्व अमान्य करत नाही, कोणत्याही विशिष्ट धर्माविरुद्ध कृत्य करत नाही आणि सर्व धर्मियांना संख्याबळाचा विचार न करता समान दर्जा प्रदान करते. भारतीय राज्यघटनेने कोणत्याही आधारावर भेदभाव न करता सर्व धर्मियांना सारख्याच प्रकारची संधी व दर्जाचे स्वातंत्र्य आणि समता देण्यात आलेली दिसून येते. यानंतर लोकशाही, ज्याला आपण प्रजासत्ताक असंही म्हणतो. लोकशाहीत व्यक्तीला आपल्या व्यक्तित्वाचा विकास करण्याचं पोषक असं वातावरण मिळालेलं असतं. व्यक्ती आपला सर्वांगीण विकास लोकशाही वातावरणात सहजरीतीने करू शकते. सर्वात श्रेष्ठ अधिकार लोकशाहीमध्ये जनतेकडे देण्यात आलेला असतो. जनता निवडणुकीमध्ये मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. जनतेची इच्छानुसार सरकार निर्णय घेते आणि धोरण आखते. लोकशाहीचे 2 प्रकार आहेत, एक प्रत्यक्ष लोकशाही आणि एक अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीत लोक त्यांचा अधिकार प्रत्यक्षरित्या बजावतात. अप्रत्यक्ष लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी अधिकार बजावतात, सरकार चालवतात व कायदे बनवतात. पूर्वी अथेन्स, स्पार्टा या ग्रीक नगरराज्यांमध्ये प्रत्यक्ष लोकशाही होती. त्या काही लोकसंख्या कमी असल्याने प्रत्यक्ष लोकशाही शक्य होती. परंतु आज लोकसंख्येचा वाढ आणि त्यामुळे प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार करून अप्रत्यक्ष लोकशाहीचा आपण स्वीकार केलेला आहे. यालाच प्रातिनिधिक लोकशाही असे म्हणतात. प्रातिनिधिक लोकशाहीचेही 2 प्रकार पडतात, एक संसदीय आणि अध्यक्षीय. भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. याउलट अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाही स्वीकारण्यात आलेली आहे. डॉक्टर आंबेडकरांनी या संदर्भात छान टिप्पण केलं आहे. ते म्हणतात
की सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही. भारतात लोकशाही आली, परंतु खऱ्या अर्थाने वंचित, दुर्लक्षित, मागास समाजांना अधिकार मिळाल्याशिवाय, त्यांना विकासाच्या प्रवाहात इतरांच्या बरोबरीने आल्याशिवाय सामाजिक लोकशाही प्रस्थापित होऊ शकत नाही. सामाजिक लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता यांना समजणारी प्रणाली या तिघांचे स्वतंत्रपणे विचार केला जात नाही, तर तिघहींचाही समन्वय साधला जातो. स्वातंत्र्य समतेपासून अलग नाही, समता स्वातंत्र्यापासून अलग नाही, स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे बंधुत्वापासून अलग नाही, तर तिघांचाही समन्वय राखून नागरिकांना जास्तीत जास्त विकासाचे वातावरण या ठिकाणी लोकशाहीत उपलब्ध करून दिले जाते. यानंतर पुढचे तत्त्वज्ञान सरनाम्यातील ते म्हणजे गणराज्य. लोकशाही शासन पद्धती दोन प्रकारची असू शकते. एक म्हणजे राजेशाही व दुसरा गणराज्य. राजेशाहीमध्ये राष्ट्रप्रमुख राजा किंवा राणी वंश परंपरेने पदधारण करते. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये राजेशाही असून तेथील राजा, राष्ट्रप्रमुख किंवा राणी हा वंश परंपरेने पदावर येतो. याउलट ज्या राष्ट्राचा प्रमुख लोकांद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निवडला जातो त्या राष्ट्रास गणराज्य म्हटलं जातं. भारताचा राष्ट्रप्रमुख म्हणजेच राष्ट्रपती हे लोकांद्वारे 5 वर्षांच्या कालावधीसाठी अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात. अप्रत्यक्षपणे म्हणजेच आपल्या लोकप्रतिनिधींद्वारे निवडून दिले जातात. गणराज्य या संज्ञेत अजून 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ राजकीय सार्वभौमत्व लोकांच्या हाती असून राजा किंवा राणीसारखा एका व्यक्तीच्या हाती नसते. आणि दुसरा अर्थ गणराज्यात कोणत्याही अधिकार संपन्न वर्ग नसतो आणि सर्व सार्वजनिक कार्यालये विना भेदभाव सर्वांना खुली असतात, असाही या गणराज्याचा दुसरा अर्थ निघतो. यानंतर स्वातंत्र्य. भारतीय राज्यघटनेत देण्यात आलेले अत्यंत महत्त्वाचे, सरनाम्यात देण्यात आलेले अत्यंत महत्त्वाचे तत्त्व. स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ व्यक्तीच्या कृतीवर बंधने नसणे. बंधने नसणे म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, स्वैराचार नव्हे, तर व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी त्याला पूर्ण संधी देणे होय. प्रस्ताविकेने सर्व नागरिकांसाठी विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य प्रदान केले आहे. या स्वातंत्र्याची अंमलबजावणी घटनेत मूलभूत हक्कांच्या हमीच्या स्वरूपात करण्यात आली आहे. स्वातंत्र्य अमर्याद नसून घटनेने त्याच्यावर पर्याप्त बंधने घातलेली दिसून येतात. प्रस्ताविकेतील मूलभूत हक्कांतील स्वातंत्र्य अमर्याद नसून ते गुणात्मक स्वरूपाचे आहेत. व्यक्तीला आपल्या व्यक्तित्वाचा सर्वांगीण विकास घडवून घेण्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्याचे तत्त्व अत्यंत महत्त्वाचे असे आहे. त्यानंतर समतेचे तत्त्व. भारतीय सरनाम्याने समतेचे तत्त्व स्वीकारले. याचे कारण स्वातंत्र्यपूर्व कालखंडात भारतीय समाज रचना ही विषमतेवर आधारित असलेल्या चौकटीवर आधारलेली होती. म्हणून राज्यघटनेमध्ये आणि सरनाम्यातही समतेचे तत्त्व स्वीकारले. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली ही एक मोठी देणगीच होय. त्यापूर्वीही भारतात समतेचे तत्त्व होते, परंतु सामाजिक चौकट मात्र ही विषमतेवर आधारलेली होती. म्हणून समतेच्या तत्त्वाद्वारे समाजातील कोणत्याही घटकाला विशेष अधिकार नसणे, म्हणजेच कोणीही व्यक्ती विशेष नसणार याचाच अर्थ सर्व समान असतील, भेदभाव केला जाणार नाही. सरनाम्याने भारताच्या सर्व नागरिकांना दर्जा व संधीची समता सुनिश्चित केली आहे. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेतील कलम 14 ते 18 म्हणजे 14, 15, 16, 17, 18 ह्या 5 कलमान समतेचा हक्क देऊन सर्वांना कायद्यापुढे समानता देण्यात आली आहे. धर्म, वंश, जात, लिंग, जन्म, ठिकाणावरून भेदभाव करण्यास प्रतिबंध, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानता, अस्पृश्यता निर्मूलन, पदव्या रद्द करणे असा हा समतेचा हक्क देण्यात आलेला दिसून येतो. भारतात स्त्री पुरुष म्हणजेच लिंग समानता, काळा गोरा भेद म्हणजेच वर्णावरून भेदभाव केला जाणार नाही, अस्पृश्य, जातीपाती, धर्म या कोणत्याही आधारावर भेदभाव केला जाणार नाही, हा समतेचा हक्क देण्यात आलेला आहे. यानंतर न्यायाचे तत्त्व. सरनाम्यात 3 प्रकारचे न्याय देण्यात आले आहेत.
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श हे रशियन क्रांतीतून घेण्यात आलेले दिसून येतात. राजकीय न्यायामध्ये सर्वांना समान राजकीय अधिकार असतील. सर्व राजकीय पदांसाठी समान संधी असेल. प्रत्येकाला राजकीय हक्क बजावण्याचा, सर्वांना राजकीय सहभाग घेण्याचा, राजकीय समावेशनाचा अधिकार हा समान असेल. त्यानंतर आर्थिक न्याय. आर्थिक घटकाच्या आधारावर भेदभाव न करणे. कोणीही श्रीमंत व्यक्ती असू, गरीब व्यक्ती असू, त्या सर्वांना समान प्रकारचा न्याय उपलब्ध करून दिला जाईल. संपत्ती, उत्पन्न, मालमत्ता यांच्यातून दिसणारी विषमता दूर करणे, सर्वांना आर्थिकदृष्ट्या समान न्याय मिळण्यासाठी ह्या सरनाम्यामध्येही न्यायाचे तत्त्व तसेच राज्यघटनेत न्यायाचे तत्त्व समाविष्ट करण्यात आले दिसून येते. त्यानंतर सामाजिक न्यायाचे तत्त्व. जात, वर्ण, वंश, धर्म, लिंग नुसार भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणे म्हणजेच सामाजिक न्याय होय. विशिष्ट घटकास विशेषाधिकार नसणे, म्हणजे कोणताही विशेष जातीचा धर्माचा व्यक्ती आहे म्हणून त्याला विशेषाधिकार नसतील. सर्वांना समान प्रकारचे अधिकार हे राज्यघटनेने देण्यात आले आहेत. अनुसूचित जाती व जमाती तसेच मागासवर्गीय व महिला यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठीही सामाजिक न्यायाचे तत्त्व काम करते. यानंतर बंधुता. भारतातील परिस्थिती ही विविधतापूर्ण आहे. या विविधतापूर्ण परिस्थितीमध्ये विविध जाती, विविध धर्म, विविध प्रदेश, विविध भाषा, विविध भौगोलिक रचना, विविध सांस्कृतिक बाबी आणि या विविधतापूर्ण परिस्थितीमध्ये बंधुतेचे वातावरण असणे अत्यंत आवश्यक होते आणि यासाठी राज्यघटनेच्या सरनाम्यात बंधुता शब्दाचा समावेश करण्यात आलेला दिसून येतो. धार्मिक, भाषिक, प्रादेशिक आणि स्तरीय विविधतेच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये समान बंधुभावाची भावना व ऐक्य जोपासणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये असे म्हटले आहे की धार्मिक, भाषिक अशा कोणत्याही आधारावर भेदभाव न करता बंधुभावाची भावना व ऐक्य जोपासणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असेल. म्हणजेच सरनाम्यात जो बंधुता शब्द टाकण्यात आला त्याला आणखी पुष्टी, त्याला आणखी बळ ह्या मूलभूत कर्तव्यांमध्ये 51A कलमात टाकण्यात आलेल्या मूलभूत कर्तव्यातील या कर्तव्यामुळे मिळते. देशाची एकता आणि एकात्मता या दोन बाबी म्हणजेच बंधुता ह्या तत्वाद्वारे व्यक्तीची प्रतिष्ठा राखली जाईल. देशाची एकता आणि एकात्मता ही राखली जाईल. हे शब्द किंवा हा अर्थ बंधुता यातून अभिप्रेत होतो. एकता आणि एकात्मता यामध्ये एकता भौगोलिक बाजू व एकात्मता मानसिक बाजू. एकतेमध्ये आम्ही भौगोलिकदृष्ट्या उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आसामचा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या वेगळीकता आहे. दक्षिण भारत, महाराष्ट्राचा प्रदेश किंवा हिमालयाचे क्षेत्र किंवा राजस्थान ह्या भौगोलिक विविधतेमध्येही आमच्यात एकता तसेच एकात्मता म्हणजे मानसिकदृष्ट्या वेगवेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या धार्मिक पोशाख, वेशभूषा, केशभूषा अशी परिस्थिती असतानाही मानसिकदृष्ट्या सर्व राष्ट्रांमध्ये, सर्व जनतेमध्ये एकात्मता असेल असेही हे शब्द स्पष्ट करतात. कलम 1 भारत राज्यांचा संघ असे स्पष्ट करण्यात आले. घटक राज्यांना संघराज्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही, जेणेकरून भारताचा भूप्रादेशिक अखंडता अबाधित राहील असेही कलम 1 मध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत. एकात्मतेमध्ये राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया अंतर्भूत असून त्याचा संबंध जनतेच्या भावनिक एकीकरणाशी आहे. त्यामध्ये सांप्रदायिकता, प्रादेशिकता, जातीभेद, भाषावाद, फुटीरतावाद यासारखे अडथळे दूर करण्याचा समावेश या एकता आणि एकात्मता या शब्दांमध्ये दिसून येतो. प्रस्ताविकेची सुधारणा. घटनेचे कलम 368 हे घटनादुरुस्तीच्या संदर्भात आहे. प्रस्ताविकेत सुधारणा करता येऊ शकते का हा मुद्दा प्रथम केशवानंद भारती केसमध्ये निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयाने, सुप्रीम कोर्टाने प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याने तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते, मात्र त्याद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करता येत नाही. या ठिकाणी मूलभूत संरचना म्हणजे काय तर घटनेतील असा भाग जी चौकट कोणालाही बदलता येणार नाही. ही मूलभूत चौकट सोडून इतर भागांमध्ये मात्र घटनेच्या भागामध्ये मात्र सुधारणा करता येऊ शकते असं स्पष्ट करण्यात आलं.
प्रस्ताविकेत आजपर्यंत एकदाच सुधारणा करण्यात आली आहे. 42व्या घटनादुरुस्तीने 1976 साली घटनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे शब्द टाकण्यात आले आहेत. सरनाम्याशी संबंधित खटले जे आपण चर्चा केली, बेरवारी खटला, केशवानंद भारती खटला, LIC खटला, या खटल्याने सरनाम्याचे महत्त्व निश्चितच या खटल्यांमधून प्रतीत स्पष्ट होताना दिसते. या ठिकाणी भारताच्या ह्या सरनाम्यामधून राज्यघटनेचे स्वरूप, राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे आणि भारतात एक कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी जी राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये जे उद्दिष्ट आणि तत्त्वज्ञान देण्यात आलेले आहेत ती दृढ लोकशाही निर्माण करण्यासाठी निश्चितच लोकशाही मजबूत करतील, लोकशाहीला दृढ करतील असा हा सरनामा भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीला प्रस्ताविका वजा देण्यात आलेला आहे. थँक्यू व्हेरी मच.